नमस्कार. आज देवीच्या उपासनेमध्ये आपण श्री सुक्ताचा पाठ करणार आहोत. तर सकाळची सगळी कामं वगैरे आटोपलेली आहेत आणि आज पांढरा रंग आहे, तर त्यासाठी मी पांढरं वस्त्र परिधान केलं आहे. माझ्याकडे पांढऱ्या रंगाची साडी नाही आहे, तर मी ड्रेस घातला आहे. आणि आता घरातली कामं आहेत. जॉबलाही आज सुट्टी नाही आहे, सो तेही सुरू करायचं आहे. पण त्याआधी देवीची थोडीशी उपासना करू आणि मग बाकी. श्री सुक्त. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्तजां चंद्रां हिरण्ययी लक्ष्मी जाते वेदो महाहव ताहव जात वेदो लक्ष्मी मनपाकामिनो यस्यां हिरण्यं विद्येय गामश्वं पुरुषानहम्. सखींनो, तुमचीही आता देवीची उपासना चालू असेल, अनेक देवींचं दर्शन चालू असेल, तर आम्ही पण आज दोघी बहिणी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तर त्यासाठी मी एक कोरोनाच्या नंतर सुरू केलेला प्रकार आहे, तर तुम्हाला तो सांगते काय आहे तो. म्हणजे मी घरूनच ओटी घेऊन निघते. कोरोनामध्ये तुम्ही बघत असाल की खूप आपण शिवाशिव पाळत होतो. म्हणजे शिवाशिव या अर्थाने की कोणालाही आपण शिवत नव्हतो, कोणाकडचे वस्तू लगेच घेत नव्हतो. म्हणून मी त्यावेळी सुरू केलं आणि ते मला नंतर पटत गेलं की आपण घरातनच ओटी घेऊन जायला हवी. तिकडे एकतर ओटीचे सध्याला जे रेट आहेत ते खूप आहेत, त्याबद्दल पण प्रश्न नाही, पण खरंच तेवढ्या पैशांमध्ये एक पूर्ण खण सुद्धा येत नाही. ब्लाउज पीस अख्खा सुद्धा नसतो, तो तुकडा केलेला असतो. साडी घेतली तरी तशीच असते, पूर्ण सहावारी साडी क्वचितच मिळते आणि आपण काही तिकडे उघडून पूर्ण बघत नाही. घाई असते, त्यामुळे पटपट करायची एक लाईन असते, त्याच्यामुळे खूप लाईन असते, 4-5 पदरी लाईनी असतात. म्हणून मी आता घरूनच ओटी नेते, जेणेकरून माझ्याही मनात समाधान असतं की ज्या ओटीमध्ये जे सगळ्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या मी त्यात देते. तर तेच मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलं आहे, तुम्ही नक्की बघा. घरच्या घरी तुम्ही ओटी करून नेऊ शकता आणि तुम्हाला समाधान असेल की पूर्ण खण आणि व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे सगळे जिन्नस आपण ओटीमध्ये देवीच्या देत आहोत, याचं एक समाधान असेल. तुम्ही कुठेही राहत असाल जगाच्या पाठीवर, तरीही तुमची जी कुलदेवता असते तिच्या नावाने ओटी मात्र नक्की भरा. मूळ ठिकाणी जाऊ शकत नसाल तरी ज्या ठिकाणी ते मंदिर असेल छोटस असतं एखादं, तर तिथे भरा. किंवा मग घरची जी देवीचा फोटो घरी तरी असेल तिच्या समोर ठेवा, पण कुलदेवतेचं स्मरण मात्र नक्की करा. तीच तुम्हाला सगळ्या संकटातनं तारणार असते. आणि या नवरात्री तिचा उत्सव आहे, तर तिला विसरून कसं चालेल. म्हणून मी पूर्ण घराची मिळून एक ओटी इथं भरते आणि ती शक्यतो हिरव्या खणाची असते. तर हिरवा खण माझा आणायचा आहे, तर ती मी करून ठेवणार आहे. त्याशिवाय मी अजून म्हणजे टोटल 9 देवींची मी ओटी भरते. पुण्यामध्ये खूप छान छान देवींची स्थानं आहेत, जसं काही पद्मावती, तळजाई, चतुर्शृंगी. चतुर्शृंगी तर खूप फेमस आहे, आम्ही लहानपणी आवर्जून जायचो. तिची जत्रा असायची, ती जत्रा मात्र आता बंद केली आहे. पण खूप छान आहे ठिकाण ही. त्याच्यानंतर तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, पांढरी जोगेश्वरी. आम्ही जातो ते तुळजाभवानीचं मंदिर आहे, तर तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आता इथे ओटीचं सामान कसं करायचं घरच्या घरी ते दाखवते. इथे मी घरातलाच असलेला एक ब्लाउज पीस घेतलाय जो कोरा आहे आणि त्याची मी घडी घातली आहे. पूर्ण एक 4 पदरी घडी घालायची आणि हे सेटल करून घ्यायचं. जमल्यास तुम्ही इस्त्रीही करू शकता, म्हणजे ती घडी सुटत नाही. आणि त्याचे असे त्रिकोणावर त्रिकोण घेऊन तुम्हाला खणाची जशी त्रिकोणाची घडी असते तशी तुम्हाला घालता येते. तर ती कशी असते ते इथे तुम्ही बघताय. हे खूप छान पद्धतीने सेट होतं आणि जे शेवटचा जो राहिलेला भाग असतो तो या खणाच्या आतमध्ये घडीमध्ये घातला की आपली त्रिकोणी छान खण तयार होतो. आणि अजून एक तुम्हाला इथे करून दाखवते. हे अशा प्रकारे यामध्ये तुम्ही साडीचा ब्लाउज पीस सुद्धा घेऊ शकता किंवा विकतचा ब्लाउज पीस सुद्धा आणू शकता. माझ्याकडे आता जो आहे दाखवण्यासाठी व्हिडिओ तो मी दाखवतेय. आणखीन फक्त काळा भरू नका ओटीमध्ये, काळा ऍश रंगाचा असा भरू नका. बाकी कुठल्याही रंगाची ओटी देवीला चालते. आणि त्यानंतर इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली अशा प्रकारे झिपलॉकची. आणि इथे अख्खे तांदूळ घ्यावेत शक्यतो ओटीमध्ये भरताना. इथे बासमती असेल तर अजूनच चांगला, म्हणजे तो पूर्ण तांदूळ असतो, किंवा मग जाडे तांदूळ असतात तेही पूर्ण असतात. इथे लेकुरवाळी हळद, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, खारीक आणि सुपारी
अशा 5 गोष्टी मी ह्याच्यात पिशवीमध्ये घालतीये, म्हणजे ही ओटी तुमची पूर्ण होते. त्याशिवाय हळद कुंकू लागतं, तर आपण तिथे कुयरी घेऊन जात असू शकलो तर चांगलंच आहे जवळच्या जवळ. नाही जमलं तर अशा प्रकारे तुम्ही पुड्या घेऊन जा, म्हणजे तिथं हे पण घेण्याचे कष्ट नाही. शिवाय तुमच्या आसपास जर फुलांचं मार्केट असेल तर तिथून तुम्ही 10-20 रुपयांची फुलं सुद्धा विकत घेऊन त्याचा हार करून नेऊ शकता. वेणी सुद्धा घरच्या घरी करता येते, ती पण मी घरी बनवते, ती सुद्धा विकत आणत नाही, कारण अक्षरशः 10-5 रुपयाची फुलं असतात, पण वेणी मात्र सहज त्या ठिकाणी 50 रुपयाची तुम्हाला मिळते. तर तुमच्या हाताने केल्याचं एक समाधान पण ह्याच्यात आहे. ह्याच्यात कंजूस असणं किंवा म्हणजे ह्याचा काही प्रश्न नाही. आपलं एक समाधान आहे आणि घरून घेऊन गेलं की तुम्हालाही एक म्हणजे रिलीफ असतं की तिथे लाईनीत उभं राहायचं की आधी चप्पल काढायचंय की आधी हे ओटीचं सामान घ्यायचं, हे सगळं कन्फ्युजन होतं. यासाठी मी हा उपाय केलाय. तर तुम्हाला पटला तर नक्की करा. आणि त्यानंतर माझा सगळा स्वयंपाक इथे झालेला आहे. आम्ही निघालोय आता आमच्या ताई बरोबर देवीला. सो चला आपण पण जाऊयात आणि त्याचं मी वेगळं क्लिप तुम्हाला नक्की देईन. आणि ताईला यायला वेळ आहे तोपर्यंत आमची सँडी इथं आली आहे आणि सँडी खेळतीये माझ्याशी मनसोक्तपणे. तर सँडी म्हणजे ही आमच्या शेजारी जे राहतात त्यांची मांजर आहे. मला मांजर खूप आवडतात आणि फक्त ही आवडपुरती अशी नाहीये. मी जी काही लहान पिल्लं जी रस्त्यावर असतील म्हणजे सोसायटीत असतील जन्म दिलेली स्ट्रे कॅट जी असतील, ती पिल्लं घालतात ना की जी कोणाचीच मांजर नाही आणि मग ती पिल्लं पण कोणाचीच नसतात. अशा वेळेस मी काय करते की त्या पिल्लांचे फोटो काढून त्यांना डोनेशनला देणं, त्यांना चांगलं घर मिळवून देणं आणि जोपर्यंत ती आपल्या आसपास आहेत तोपर्यंत त्यांना खायला देणं, त्यांचं डिवॉर्मिंग करणं ही कामं मी करते. तर हे मी क्वचितच व्हिडिओमध्ये दाखवते किंवा सांगते, पण मला आवडतं हे सगळं करणं. प्राण्यांची भाषा अशी नसते, पण प्राण्यांचं असं आहे जीव लावला तर ते खरंच जीव लावतात आपल्यावर. फक्त प्राणी पाळायची हौस म्हणून आणू नका, लहान मुलांसाठीही आणू नका. प्राणी हे सांभाळतात त्याचप्रमाणे ही पण एक लहान बाळं आहेत. तर त्यांना एखादं चांगलं घर मिळालं तर खूप चांगलं. फेसबुकमध्ये असे ग्रुप्स आहेत किंवा अशा संस्था आहेत ज्यांना कॉन्टॅक्ट करून मी वेळेवर ही पिल्लं पोचती करत असते. म्हणजे ते हे सगळं निशुल्क आहे. जे काही माझ्याच्याने जमतं माझ्या वेळेनुसार ते मी करत असते. तर माझ्याकडे इथे मागच्या वेळी एका मांजरीने काळू म्हणून तुम्हाला माहिती असतील 5 पिल्लं दिली होती, त्यापैकी बरीच डोनेट झालीत. परत तिने पिल्लं दिली आहेत. तर आता मी एका म्हणजे फॅमिलीला हाताशी धरून तिला पूर्णपणे तिचं ऑपरेशन करून हे करायचा प्रयत्न चाललाय तिचा. ती थोडीशी अजूनही पिल्लांकडे आहे, दूध देते पिल्लांना. सो थोडंसं ते कमी झालं की मात्र तिचं करणार आहोत आम्ही ऑपरेशन. माझ्याकडे पर्समध्ये असे डबे भरलेले असतात, बिस्किटांचे पुडे असतात ज्याच्यामध्ये कुत्रे आणि मांजरांसाठी खाऊ असतो. तर जेव्हा मी वॉकला जाते तेव्हा आमचा भाग असा गावठाण असा आहे, तर तिथे बरेचसे असे कुत्री मांजरं तुम्हाला दिसतात ज्यांना कोणीही खायला घालत नाही आणि कोणाचीही ती पाळलेली नाहीत. मग त्यांना मी होममेड फूड शक्यतो द्यायचा प्रयत्न करते, कारण पॅकेट फूडने त्यांना त्याची सवय लागू शकते आणि नंतर जर पॅकेट फूड नाही मिळालं तर मग ती थोडीशी हायपर होतात, असं म्हणजे निरीक्षण आहे आमचं. म्हणून मग शक्यतो घरातनं जे काही तुमचं बनवलेलं असेल आणि त्याशिवाय मग जर कुत्रे असतील किंवा मांजरं असतील मग त्यांना मीठ खायला देणं किंवा गाई म्हशी असतील मग त्यांना एखादं भाजीचा पेंडी वगैरे तिथनं घेऊन खायला देणं वगैरे अशी कामं मी करत असते. आणि हे कोणाला मी फारसं सांगत नाही, घरात पण फारसं माहिती नसतं. कारण काय म्हणजे साधीशी गोष्ट आहे, साधीशी कृती आहे, आपण करतो म्हणून नाही, आपण निमित्त मात्र आहोत. आपल्या करवी देव करून घेतो असं मला वाटतं आणि आपली इच्छा आहे एवढंच पुरेसं आहे. कधी कधी ही इच्छाही नसते, बऱ्याच जणांना हडतोड करतात, दगडं मारतात, फार त्रास होतोय अशा गोष्टी बघून. पण काय करणार, लोकांची मानसिकता आहे की रस्त्यावर आहे तर कोणीही कसं वागवा. आणि आता ह्यांचं झालेलं आहे सगळं आवरून. दूध दिलं तर साहेबांना दूध नकोय, त्यांना आज फिश हवाय, पण नवरात्र चालू आहे त्यामुळे सध्या फिश वगैरे काही मिळत नाही त्यांना. आणि कॅट फूड माझ्याकडचं संपलेलं आहे, सो तो बघूयात संध्याकाळी गेलं तर मी त्याच्यासाठी घेऊन येईन. तर अशा प्रकारे ह्याचं झालंय, आता घेऊन आला तर बाहेर जायचंय. हा व्हिडिओ पण मी इथं सेंड करते. काय आवडलं तर नक्की मला सबस्क्राईब करा. थँक्यू.
पण उघडू? हे पण उघडू का? उघडू का हे पण? उघडू हे पण? शेंडी उघडायचं? बाहेर भटकायला जायचं तुला? हो, भटकायचं बाहेर. कधी येणार मग परत? परत कधी येणार ते सांग मला. परत कधी येणार? कधी येणार? बरं जा चल.